नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत. आणि आता हे सगळ्यांना माहिती झालं आहे, कारण चित्रीकरणासाठी आम्ही जिथे जिथे जातो ना, तिथे तिथे स्थानिक म्हणा किंवा इतरही लोक जी आलेली असतात ना, ते आम्हाला भेटून त्यांच्या भागामध्ये काय चांगलं झालेलं आहे ना, ते आम्हाला सांगत असतात आणि खूप छान वाटतं. मुळात चांगलं बोला असं आपल्याला पिढ्यानपिढ्या सांगण्यात येत आहे. म्हणजे आपल्याकडे अगदी शुभ बोल रे नाऱ्या अशी जी वाक्प्रचार किंवा म्हण आहे ना, ही त्यातूनच आलेली आहे. चांगलं बोला, चांगलं जगा, चांगले विचार करा, हाच आपल्या जनता दरबारचा हेतू आहे. पण अलीकडच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे ना, कुणीही कुणाला काहीही विचारलं ना, तरी त्यातून तक्रारी म्हणा, गाऱ्हाणी म्हणा, याचीच जंत्री आपल्यासमोर येते. जसं आम्ही एके ठिकाणी असंच कुणाला तरी विचारलं की काय आहे, पटकन लगेच गाऱ्हाणं समोर आलं की इथला कचरा उचलला जात नाही. रोजच्या जगण्यातलं अगदी हे छोटंसं उदाहरण आहे. पण आता हा कचरा उचलला जाण्यासाठी तुम्ही काय केलं? मुळात असा रस्त्यावरती कचरा करू नये ही जी जबाबदारी आहे, ही आपण योग्य प्रकारे पार पाडतो का? थोडक्यात काय, आपले जे हक्क आहेत ते आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. पण त्याबरोबर ह्या ज्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्याही जर का आपण पार पाडायला लागलो ना, तर समस्या नक्कीच कमी होतील. जनता दरबारचा हाच हेतू आहे आणि तो साध्य होतो आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आदिवासी पर्यटनाचा पुढचा भाग आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपण पर्यटनाला जाणार आहोत. आणि तसंही पाहिलं ना, पर्यटन असं नुसतं म्हणलं ना तरी आपल्या प्रत्येकाची कळी खुलतच असते. रोजच्या काबाड कष्टातून आपल्याला कुठेतरी मुक्तता मिळत असते आणि त्यासाठी जनता दरबारच्या माध्यमातून सध्या अकोले राजूर हा जो भाग आहे ना, त्यातली पर्यटन स्थळांना आपण भेटी देत आहोत. आणि त्यासाठी तुम्ही तिथे जा, तिथला निसर्ग अनुभवा, त्या आदिवासींची संस्कृती काय आहे तीही आपण अनुभवू शकतो. त्यांच्या ज्या हस्तकौशल्याच्या वस्तू आहेत त्याही तुम्ही तिथे घ्या, जेणेकरून त्या भागाचा विकास होईल, तिथे रोजगार निर्मिती होईल. आणि ह्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करतच आहे, निरनिराळ्या योजना राबवत आहे. आणि ह्या सगळ्या योजनांची यशस्वीतता तुमच्या आमच्या सहकार्यातूनच साध्य होणार आहे. त्यातून लाभार्थी संख्याही वाढणार आहे. पर्यटनाकडे याच्यासाठी करायचे की पर्यटनातनं रोजगार निर्मिती, म्हणजे नुसतं पर्यटन नाही, पर्यटनातून रोजगार निर्मितीचा हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मला स्वतःला आनंद वाटतो की ज्यानं मी अनेक नवीन गोष्टी करत असतो. आदिवासी विभागात पर्यटन नव्हतंच, म्हणून पहिल्यांदा आपण पर्यटन केलं. 10 कोटी रुपयाची आपण व्यवस्था केली. त्याच्यातनं ह्या सगळ्या सुधारणा आपण सगळ्यांनी घेतल्यात. पट्टा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले, त्या पट्टा किल्ल्याचं आपण करतोय. रंधापारला दुरुस्तीचं काम केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही मागा गेलो तर टाहकारीचं मंदिराचं आबे पोपसंडीसारखं दुर्गम भाग आहे, या विभागात करतोय. आणि आदिवासी युवकांना पर्यटन गृह निर्माण करतोय. त्याच्यात म्हणजे तिथे येणारा जो पर्यटक आहे याच्यात राहील, त्याच्यातनं रोजगार मिळेल. इथे आम्ही पर्यटकांना तंबू दिले, मुलांना कॅमेरे दिले, मुलांना दुर्बिणी दिल्या. असं एक 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 असा पर्यटनाच्या करायचा आणि या परिसराचा विकास करण्यासाठी असा प्रयत्न आम्ही बोटी देतोय, हुडी. आणि म्हणून भंडारदरा धरणात, निळवंडे धरणात हुडीचं होईल. काही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ही एक संकल्पना आहे. ते वॉटर स्पोर्ट्स आपण तयार करू आणि एक नवीन पर्यटन आकर्षक केंद्र मुंबईपेक्षा जवळ आहे. कळसुबाईला आपण रोपवे करतो, पुढच्या वर्षी रोपवे होईल. म्हणजे सह्याद्रीच्या सर्व उंच शिखरावर रोपवेनं जाता येईल म्हणून पर्यटकांना. अशा आपल्या योजना आहेत. ह्या साऱ्या योजनांची अंमलबजावणी सध्या अकोले राजूर ह्या परिसरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या यशस्वी होत आहेत. या योजनेअंतर्गत काहींना टपऱ्या देण्यात आल्या. या लाभार्थींना 15 ते 16 दिवसामध्ये 5 ते 6 हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं. आणि आज ही टपरी भेटली, त्याच्यामुळे मग मला इथं रोजगार उपलब्ध झाला जागेवर. आणि इथून मी घरी संध्याकाळी गेलो लेकरा बाळामध्ये राहू शकतो. टपरी टाकल्यापासून जवळजवळ आजपर्यंत मी 2-4 हजार रुपये कमावले 15 दिवसामध्ये. काय सांग हो. ह्या अकोले पॅटर्नची यशस्वीतता नेमकी कशात? माझ्या अकोले तालुक्यात प्रशासकीय यंत्रणा फार उत्तम आहे. सगळे लोक
आणि म्हणून या लोकांना मी पूर्वीच जाणीव दिली होती. त्यांनी त्याचे सगळे प्लॅन आराखडे तयार केलेले होते. ताबडतोब पैसे मंजूर केल्याबरोबर मग त्यांनी त्याचं टेंडर काढणं, कामं प्रोसेस करणं आणि असे फटाफटीनं कामं सुरू झाली. आणि मला वाटतं हे गरजेचं आहे असं त्वरेनं हे करणं. त्या दृष्टीनं याची अंमलबजावणी सुद्धा झाली. या अकोले राजूर परिसरामध्ये खूप पर्यटन स्थळं आहेत. आणि जनता दरबारमध्ये ती सातत्याने दाखवल्यामुळे तिथल्या पर्यटकांची संख्या ही वाढलेली आहे. आणि इथे आमच्याकडेही सातत्याने विचारणा होत असते की आम्ही इथे नेमकं कसं जाऊ. त्यासाठी आदिवासी विकास विभाग असेल किंवा अकोले विभाग असेल यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, आमच्याकडे माहिती घेऊ शकता, किंवा अकोले भागामध्ये सुरेश लोखंडे असतील किंवा इतरही काही नागरिक आहेत जे आपल्याला मदत करू शकतात. म्हणजे त्या पर्यटन स्थळांना ते घेऊन जाऊ शकतात, त्याचा इतिहास सांगू शकतात. अगदी टुरिस्ट गाड्या पाहिजे असतील तर त्याही ते देऊ शकतात. थोडक्यात काय की आपण तिथे जाणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आज आपण तिथे जाणार आहोत आणि आज आपण कळसूबाईचं दर्शन घेणार आहोत. हरिश्चंद्रगडावरती जाणार आहोत. तिथल्या अभयारण्याची आपण पदभ्रमण करणार आहोत आणि पांजरे नावाचं नितांत सुंदर बेट आहे त्यालाही आपण भेट देणार आहोत. त्या जलदुर्गातून हाक आपल्या इतिहासाची. नदी तळ्यातून कंचवन राईतून हाक गर्द हिरवाईची. चला 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 महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला, महाराष्ट्राच्या सफरीला. आजच्या ह्या निसर्ग सफरीची सुरुवात आपण करणार आहोत कळसूबाईच्या शिखरापासून. कळसूबाईचं दर्शन आपण घेणार आहोत. आणि कळसूबाई म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधलं सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई. तर या कळसूबाईला आपण जाणार आहोत. बारी, पेणशेत, पांजरे आणि उडदावणे अशा 4 गावाच्या निसर्ग वाटातून आपण कळसूबाईवर पोचू शकतो. आणि आता इथे रोपवेचा प्रस्ताव आहे आणि त्या दृष्टीने कार्यवाहीही सुरू झालेली आहे. शिखराच्या माथ्यावरती कळसूबाई हे आदिवासींचं कुलदैवत आहे. ते एक छोटंसं मंदिर हे आहे. या बाबतीतली कथा अशी आहे की कधी काळी एका स्वाभिमानी मुलीनं तिला घातलेल्या कठोर अटींचा भंग झाल्यावर थेट हे शिखर गाठलं आणि कठोर तपश्चर्या केली. तिची कळसूबाई झाली अशी कथा आहे. या कळसूबाईच्या शिखरावरती जो घाटमाथा आहे ना, तिथे 50 ते 60 लोक उभं राहू शकतील एवढीच जागा आहे. आणि तिथे आपण गेल्यानंतर भोवतालचा सुंदर प्रदेश बघितल्यानंतर अक्षरशः आपले जे कष्ट असतील ना ते सगळे आपण विसरून जातो. त्यासाठीच कळसूबाईला भेट देणं हे अतिशय आवश्यक आहे. या कळसूबाई शिखरावरून आपण खाली उतरलो ना की कळसूबाईच्या या पायथ्याच्या भोवताली अनेक अभयारण्य आहेत.
या अभयारण्यामध्ये पदभ्रमणाचा आनंद आपण लुटू शकतो. अर्थात त्यासाठी काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. म्हणजे या अभयारण्यामध्ये आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पदभ्रमण करू शकतो आणि इथे ध्वनी प्रदूषणासाठी काही अटी आहेत. म्हणजे रेडिओ म्हणा, टेप रेकॉर्डर किंवा कर्कश आवाजामध्ये आपण इथे काहीही करू शकत नाही किंवा नशा पाणीही आपण ह्या भागामध्ये अजिबात करू शकत नाही. ही पथ्य आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि इथल्या ज्या निसर्ग वाटा आहेत ना त्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे. या अभयारण्यामध्ये जर का आपण बघितलं ना तर इथली शांतता आपण अनुभवायला पाहिजे, हिरवाई बघायला पाहिजे. इथे अनेक औषधी वनस्पती आहेत. अगदी हिरडा बेहड्यापासून कारवीपर्यंतची फुलं इथे फुलतात. ह्या जंगलामध्ये सरपटणारे अनेक प्राणी आहेत. अगदी नाग आहे, मण्यार आहे, अजगर आहे किंवा पक्षी जर का म्हणाल तर मोर दिसतो, घुबड आहे, नर्तक नावाचा सुंदर पक्षी आहे आणि इतरही अनेक पक्षी आहेत. बिबट्याचा वावर ह्या जंगलामध्ये आहेच. रानडुक्कर आहे, कोल्हे आहेत, जे जंगली प्राणी आहेत तेही आपण इथे बघू शकतो. आणि शेकरू म्हणजे आपल्या राज्याचं मानचिन्ह किंवा जो प्राणी आहे तो शेकरू आपण इथे बघू शकतो. अर्थात आम्ही चित्रीकरणादरम्यान गेलो तेव्हा शेकरू काही आम्हाला दिसला नाही, पण शेकरूचं सुंदर घरटं आम्हाला बघायला मिळालं. आणि ह्या अशा अभयारण्यातलं पदभ्रमण हे नेहमीच सुखावणारं असतं. आपल्या मनाला ताजेपणा त्यातून नक्कीच मिळत असतो. आता ह्या अभयारण्यातून आपण कोतुळ मार्गावरती जाणार आहोत. तिथे 400 वर्षांपूर्वीचं एक झाड आहे. हे झाड म्हणजे एक झाडांचं संकुल तयार झालेलं आहे. या संकुलामध्ये एक छोटंसं मंदिर आहे, त्याची दंतकथाही आहे, तेही आपण जाणून घेऊ शकतो. पण त्याही पेक्षा संवर्धन केल्यामुळे एखाद्याचा पसारा किती वाढतो हे यातून आपल्या लक्षात येईल. आता आपण जाणार आहोत हरिश्चंद्रगडावर. अतिशय भव्य दिव्य प्रचंड पसारा असलेला हा आपला हरिश्चंद्रगड. हा अतिशय प्राचीन किल्ला आहे. मत्स्य पुराण, स्कंद पुराण, अग्निपुराणामध्ये ह्या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा किल्ला 6व्या शतकात कालचुरी राजवटीत बांधला गेला असं म्हणतात. या राजांचे मांडलिक म्हणून ह्या प्रदेशावर भोगशक्तीचं घराणं प्रत्यक्ष राज्य करत होतं. भोगशक्ती घराण्यात हरिश्चंद्र नावाचा राजा होऊन गेला. त्याने इसवी सन 500 ते 600 या काळामध्ये ह्या गडावरती एक मंदिर बांधलं आणि इथल्या शिवलिंगाला स्वतःचं नाव दिलं असा इतिहास आहे. पुढे 12व्या किंवा 13व्या शतकात चांगदेवानी ह्या गडावर तपश्चर्या केली. तिथेच तत्वसार या ग्रंथाची त्यांनी रचना केली. त्या काळातल्या गुहा आपण आजही बघू शकतो. पुढे मोंगलांकडे ह्या किल्ल्याची मालकी होती आणि मग 1747 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ह्या गडावरती सप्ततीर्थ तलाव आहेत. तिथे मंदिर सदृश बांधकाम आहे. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराकडे जाताना एक मोठी गुहा लागते. या गुहेमध्येच केदारेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये मोठं शिवलिंग आहे जे पाण्याने घेरलेलं आहे. त्यापर्यंत आपण पोचू शकत नाही कारण भोवताली खोल पाणी आहे. या गडाचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोकण कडा, ज्याला निसर्गशिल्प म्हणतात. 3500 फूट उंचीचा सर्वात उंच असा सह्याद्रीतला हा कोकण कडा. या कड्यावरून निसर्गाचं आश्चर्य म्हणजे इंद्रवज्र म्हणजेच संपूर्ण गोलाकृती इंद्रधनुष्य आपण बघू शकतो. त्यासाठी पावसाळ्यात आपण ह्या गडाला भेट द्यायला पाहिजे. या गडावर प्राणी, पक्षी, फुलं, वनस्पतींमध्ये खूप वैविध्य आहे. कारवीची फुलं ह्या गडावरती मोठ्या प्रमाणामध्ये फुलत असतात. ह्या गडावरती आपण खिरेश्वर तोलार मार्गे किंवा कोथळे तोलार मार्गे किंवा पाचनई मार्गेही पोचू शकतो. ह्या गडावरून पुणे, ठाणे, नगर जिल्ह्याचा भूभाग आपण बघू शकतो. आणि आता ही सारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे या आदिवासी पर्यटन योजनेतून गाईडना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आम्ही या विभागामध्ये गाईड म्हणून प्रशिक्षण घेऊन आम्ही गाईड काम करतो आणि इथं खूप काही बघण्यासारखं आहे. कोकणकाड आहे, सांदणी व्हॅली आहे आणि एक दिवसाचा पूर्ण एन्जॉय होते आणि खूप बघण्यासारखे पाण्याची सोय केली आहे मध्ये उन्हाळा आणि पावसाळा. आणि जास्तीत जास्त पर्यटक लोकांनी
आकर्षित व्हावा ही आमच्या पूर्ण गाईड ग्रुपची इच्छा आहे. हरिश्चंद्रगडावरून आता आपण जाणार आहोत निसर्ग संपन्न अशा पांजरे बेटावरती. हे जे पांजरे बेट आहे ना, ह्याच्या तीनही बाजूनी प्रवरेचं पाणी आहे. भंडारदरा धरणातलं प्रवरा नदीचं पाणी ह्या बेटाच्या तीनही बाजूनी आपण बघू शकतो. इथे डोंगर आहेत आणि वन खात्याने इथे सुंदर बेट विकसित केलेले आहे, जिथे वाहनतळ आहेत, पर्यटकांसाठी ओटे आहेत, पक्षी निरीक्षण मनोरे आहेत आणि वन उद्यानही आहेत. या बेटावरती आम्ही प्रवेश केला आणि तिथल्या निसर्ग सौंदर्यामुळे निशब्द झालो. इतक्या सुंदर गोष्टीचा सातत्याने आमच्यावरती भडीमार होत होता. लांबवर कळसुबाई शिखर दिसत होतं. उंचच उंच पर्वतांची साखळी नजरेत भरत होती. जणू इथल्या सौंदर्याची ते राखणच करत होते. भरारणारा वारा, सोनसळी गवताची सळसळ जाणवत होती. लांबवर पसरलेला निळाशार जलाशय, त्यावर पडलेल्या उन्हामुळे पाण्याचा थेंबन थेंब चमकत होता. क्षणभर हे पाणी आहे की चमकणारे हिरे आहेत असा संभ्रम पडत होता. हिरवीगार वनराई पसरलेली होती. काळे पांढरे बगडे भरारी मारत होते. सोनेरी पिवळ्या जंगलवाटा आपल्याला साथ घालत होत्या. मन हरखून जातं. निसर्गाची एक प्रकारची धुंदी येते. मंडळी, इथे हे जे ओटे बांधलेत ना, त्याच्यावरती आपण तंबू ठोकून राहू शकतो. 3 दगडांच्या चुली मांडलेल्या आहेत, त्याच्यावर स्वयंपाक करायचा. पक्षी निरीक्षण मनोऱ्यातून निसर्गाचं दर्शन घ्यायचं किंवा ह्या बाकांवर नितांत रमायचं किंवा किनाऱ्यावर जाऊन लाटांचे खेळ बघायचे. त्यासाठी पांजरे बेटावर यायचं. भंडारदऱ्यापासून ते जवळ आहेच. मित्रमंडळींची साथ सोबत जवळ घ्यायची आणि निघायचं भंडारदरा किंवा अकोले राजूरच्या पर्यटनाला. अतिशय उत्तम येणाऱ्याचं स्वागत सगळीकडे झालेलं मला दिसतं आणि सगळ्या नवीन कल्पना पण याचं सगळं मूलभाग बदल झालेलं दिसतं. उदाहरणार्थ आता या रतनवाडीच्या परिसरात पूर्वीचा परिसर आणि आत्ताचं एक अतिशय उत्कृष्ट झालेलं मंदिर आहे पुरातन. हे सगळे पर्यटकांना निश्चित भावणारं. अजून इथे आम्हाला वॉटर बॉडीज तयार करायचे आहेत, तेवढं ते धरणं पाण्याचं केल्यानंतर ते उत्कृष्ट होईल आणि ऐतिहासिक वारसा असलेला विभाग आहे. इथल्या या पर्यटनासाठी किंवा विकासासाठी जास्तीत जास्त सुखसोयी योजना आणि निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि मला आनंद याचाच वाटतो की या योजनेचं पर्यटनाचं महत्त्व राज्यातल्या अनेक लोकांनी बघितलं आणि म्हणून सन्माननीय भुजबळ साहेबांनी माझ्याशी स्वतःशी चर्चा केली. पुढच्या वर्षीच्या अजून मोठा प्लॅन करा म्हणून मुंबईला 8 तारखेला माझी मीटिंग आहे आणि जवळ राज्याचं मी प्लॅन करतो आहे. कारण गुजरातचं सापुतारा झालं, सापुताराच्याच बाजूला आपलं गाव आहे आणि म्हणून त्या गावात सापुतारापेक्षा चांगलं डेव्हलपमेंट होईल. तिथले प्रस्ताव आमच्याकडे आले. म्हणून असा राज्यात मी पर्यटनासाठी जास्त निधी पुढच्या वर्षी ठेवणार आणि राज्यभर आदिवासी क्षेत्र, आदिवासी पर्यटन ही नवीन संकल्पना आणि या पर्यटन क्षेत्रात आदिवासींनी निर्माण केलेल्या कलावस्तू तिथे प्रदर्शन असावं, त्या पर्यटकांना घेता यावं. आदिवासी खात असलेले, आदिवासी वापरत असलेले अन्नधान्य हे त्यांचे जेवण हे त्या पर्यटकांना देण्यात यावं, अशा प्रकारची एक आमची संकल्पना आहे. मला वाटतं की तिचं स्वागत महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्रात आदिवासी पर्यटन
ही एक नवीन संकल्पना सुरू होईल आणि पुढच्या वर्षी कमीत कमी 200 कोटी रुपये मी राज्याच्या व्यवस्थेत करणार आहे. याच्यासाठी आदिवासी विभागाच्या राज्यातल्या पर्यटनासाठी 200 कोटी रुपये आदिवासी योजनेतनं देण्याचा माझा मानस आहे. मंडळी, चित्रीकरणादरम्यान या भंडारदऱ्याच्या भोवतालनं आम्ही भ्रमंती करत होतो तेव्हा एका गावाच्या जवळून जात होतो. एक छोटंसं असं आदिवासी गाव होतं आणि तिथे आदिवासी नृत्य रंगलेलं होतं. पारंपरिक वेशभूषा करून हे सारे आदिवासी बांधव बेभानपणे नृत्यात दंगलेले होते. या आदिवासी पर्यटनामध्ये ही आदिवासींची संस्कृती आपण बघू शकतो. यांचं जेवण काय आहे, राहणं काय आहे तेही आपण अनुभवू शकतो. ही नृत्य आपण बघू शकतो किंवा ह्या नृत्यामध्ये आपण सामीलही होऊ शकतो. मंडळी, इथला हा निसर्ग पावसाळ्यात बहरलेला असतोच. अगदी भंडारदऱ्याचा हा अमरेला फॉल ही आपण बघू शकतो. पण इतरही मोसमामध्ये इथलं निसर्ग सौंदर्य असंच बहरलेलं असतं. अगदी परदेशाच्या तोडीचं असंच हे इथलं निसर्ग सौंदर्य आहे. हे सगळं अनुभवण्यासाठी आपण सगळ्यांनी इथे भेट देणं आवश्यक आहे. अजूनही बरीच पर्यटन स्थळं इथे आहेत जी आपण जनता दरबारच्या माध्यमातून आपण जाणून घेणारच आहोत. आणि ह्यासाठी जर का आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग अकोले ह्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता किंवा जनता दरबारकडूनही आपण माहिती घेऊ शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती आपल्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवरती आहे, तेही तुम्ही लवकरात लवकर लाईक करा. त्याच्यावरची जी माहिती आहे ती जाणून घ्या. तुमच्याकडची चांगली माहिती त्या पेजवरती तुम्ही नक्कीच द्या. जनता दरबारचा आपण एक ग्रुप केलेला आहे, तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. त्याच्यावरही तुमच्याकडची जी माहिती आहे ती तुम्ही लवकरात लवकर पाठवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमीच चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला जनता दरबार. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही सकारात्मक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.